राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावर मराठी प्रेमींनी सत्ताधाऱ्यांना नमतं घेण्यास भाग पाडलं असताना दुसरीकडे प्राथमिक शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय अशी विदारक परिस्थिती समोर येते। शैलेश मागे थोडं मागे, शैलेश मागे। जा जा। हिंदी सक्ती केल्यावरती शाळकरी मुलांवरचा ताण वाढेल, दबाव वाढेल अशा चर्चा रंगलेल्या असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्या प्रवासाकडे दुर्लक्ष होणं ही खरोखरच चिंताजनक बाब आहे असंच म्हणावं लागेल। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात ही परिस्थिती पाहायला मिळाली। केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्यानं डोंगर दऱ्यांमधून पायपीट करावी लागत शाळा गाठावी लागते। त्यातच वाटेत लागणाऱ्या एका नदीत आडव्या झालेल्या झाडावरून ही नदी पार करण्याची वेळ या आदिवासी विद्यार्थ्यांवर आली आहे। नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना सुद्धा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सुद्धा हा धोकादायक प्रवास करावा लागतोय। प्राथमिक शिक्षणाची ग्रामीण भागातील वाट खरोखरच संकटांनी भरलेली आहे याचंच हे एक उदाहरण म्हणायला हवं। अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी हे गाव अतिदुर्गम भागात आहे। डोंगर दऱ्यात वसलेल्या या गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेची शाळा गाठण्यासाठी रोज तब्बल 5 ते 6 किलोमीटर डोंगर दऱ्यांमधून पायपीट करावी लागते। पावसाळ्यात त्यांच्या वाटेत केलखाडी नदीचा अडथळा येतो। पावसाळ्यात नदीला आल्यानंतर केलखाडीतील विद्यार्थी व ग्रामस्थांना नदीवर आडव्या झालेल्या एका झाडाचाच पूल म्हणून वापर करावा लागतो आणि पैलतीर गाठावं लागतं। हा प्रवास अत्यंत धोकादायक आणि तितकाच थरारक आहे। जरासा तोल गेला, पाय सटकला की खाली नदीत पडून वाहून जाण्याची भीती। शिक्षणासाठी रोज असा धोकादायक प्रवास करणं या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचा भाग झालाय। 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून ग्रामस्थ इथे पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनंती करतायत, पण या प्रश्नाकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचं। केलखाडी गावाला जोडणाऱ्या नदीवरील हा झाडरूपी पूल ओलांडला की 2 पाडे लागतात। त्यांची जवळपास 800 लोकसंख्या आहे। पावसाळ्यात कुणी आजारी पडल्यास याच जीवघेण्या पुलावरून बांबूच्या झोळीतून रुग्णाला न्यावं लागतं। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका यांना सुद्धा अशाच प्रकारचा धोकादायक प्रवास करावा लागतो। त्यामुळे आता ज्यानुसार विद्यार्थ्यांवर येणाऱ्या ताणाची, दबावाची चिंता व्यक्त करत हिंदी सक्तीच्या विरुद्ध सर्व एकवटले होते, त्याचप्रमाणे जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सर्व शक्ती एकवटून लोकप्रतिनिधी प्रश्न करणार का, आवाज उठवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।